प्रेज लॉर्ड. मारिया किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बनवतो सुकं चिकन. त्याच्यासाठी बघा 4-5 कांदे, अद्रक लसूणची पेस्ट, 2 टमाटे, 2 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर. ॲक्च्युली आज हा माझा मित्र बनवतो. त्याच्या हातचं हे ना खूप अप्रतिम लागतं चिकन सुक्का. तर बघा त्याने आधी सर्वप्रथम कढई घेतलेली आहे, त्याच्यात तेल टाकलं आहे आणि स्वच्छ धुवून चिकन घेतलेलं आहे. आणि त्या तेलामध्ये आधी चिकनला त्याने मस्त फ्राय करून घेतलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर त्याच तेलामध्ये त्याने 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि त्याने ह्याच्यानंतर जे 3-4 कांदे कापले होते ते हे कांदे घेतलेले आहेत. आणि हा इतकं अप्रतिम बनवतो ना, मी तुम्हाला नाही सांगू शकत. तुम्ही पण ट्राय करा. आणि हा जगभरातले बरेच मसाले पण टाकतो. कांदा फ्राय झाल्यानंतर त्याने टोमॅटो टाकलेला आहे आणि इतकं सुंदर लागतं, इतकं सुंदर. तुम्ही जर का पनवेल साईडला 6 रुपये धाब्याचं चिकन लपेटा खाल्लं असेल ना, एकदम त्याच्यासारखी ह्याची हातची चव आहे आणि मी शब्दात नाही सांगू शकत. हा इतकं सुंदर बनवतो. हे बघा तेल मस्त फ्राय झालं, सॉरी तेल बोलते, जो टमाटा होता त्याला चांगलं तेलामध्ये इतकं फ्राय करून घेतलं. त्याच्यानंतर ह्याने अद्रक लसूणची पेस्ट टाकली. आपण कांद्यानंतर टाकतो ह्याने बघा. नंतर हा त्याने लाल मिरची पावडर रेडीमेड घेतला, म्हणजे आगरी मसाला टाईप कुठला तरी हा मसाला वापरतो तो त्याने एका पॅकेटमध्ये आणलेला. हा थोडासा त्याच्या घरचा घाटी मसाला होता, त्याच्या घरी होता तो. आणि हा चिकन मसाला आहे, एव्हरेस्टचा होता. आणि मला वाटतं त्याने नंतर काश्मीरी मिरची पावडर घेतली होती थोडीशी, थोडं कलरसाठी. हळदी घेतली आहे आणि ह्याच्यानंतर मला वाटतं त्याने काश्मीरी मिरची थोडीशी घेतली. हे बघा थोडीशी रंगासाठी त्याने काश्मीरी मिरची पावडर घेतली होती. आणि हे मिश्रण बघा मस्तपैकी त्याने एकदम तेलात भाजून छान आणि भरपूर प्रमाणात तेल घेतलेलं आणि जे तळलेलं चिकन होतं आणि हे ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. हो हो हो, काय टेस्ट लागणार आहे आता, काय सांगू मी तुम्हाला. एकदम अप्रतिम अप्रतिम. तुम्ही एकदा करा, खा, खरंच तुम्हाला हे आवडेल. कुठलेही जास्त मसाले नाही ना, कांद्या खोबऱ्याचं वाटप नव्हतं, फक्त हे कांदा टॅमॅटो. आणि त्याची जी टॅमॅटो फ्राय करायची पद्धत मला खूप आवडली. आणि हे बघा त्याने थोड्या वेळ वाफेवरती ठेवलेलं 5-10 मिनटं आणि ह्याला एकदम छानपैकी तेल सुटलेलं आहे. वाव, यम्मी. नक्की तुम्ही पण करा, ट्राय करा. तुम्हाला आवडलं तर आम्हाला नक्की सांगा. गार्निशिंगला बघा वरतून त्याने कोथिंबीर केलेली आहे. आणि आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू. बघा आपलं चिकन झटपट रेडी आहे.